नमस्कार. ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. आता ST बस प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य. नोंदणी सुरू झाली आहे. आपल्या जवळच्या डेपोमध्ये संपर्क साधावा. ज्येष्ठ नागरिकांना सूचित करण्यात येते की आपल्या डेपोमध्ये संपर्क साधावा. चला. सवलत धारकांसाठी ST महामंडळाच्या माध्यमातून NCMC स्मार्ट कार्डाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक व विविध घटकांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच की ST प्रवासात तांत्रिक नवीन पहाट उगवली आहे. रोख व्यवहाराच्या पलीकडे जाऊन पारदर्शकपणे सोयीस्कर देण्यासाठी उद्देशाने ST महामंडळाचे नॅशनल कॉमन कार्ड NCMC प्रणाली लागू केली आहे. सध्या या स्मार्ट कार्डाची नोंदणी सुरू झाली असून प्रत्येक आगारात विभागीय कार्यालयात योग्य ती कागदपत्र व शुल्क भरून NCMC स्मार्ट कार्ड द्यावीत असे आवाहन ST परिवहन महामंडळाने केले आहे. पुढील विविध योजनेच्या सवलतीसाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य आहे. तर पहा, या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सवलतीचे अचूक नोंद, पारदर्शकता, प्रतिपूर्ती आणि रोख व्यवहाराच्या तीनही गोष्टी प्रकल्पमूल होणाऱ्या असून या प्रकल्पासाठी महामंडळाने टेक्नॉलॉजी NSDL पेमेंट अशी कॅशलेस केली आहे. तर अत्यंत महत्त्वाचा विषय, कुणाला मिळणार NCMC कार्ड? या नव्या योजनेत समाजातील विविध सवलती धारक घटकांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थी, शोले व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरल क्रमांकाची जोडणी करून मिळेल व ज्येष्ठ नागरिक व महिला, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला, दिव्यांग प्रवाशांसाठी UID जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड, पुरस्कृत व पत्रकार, स्वयंसेविका, अधिकृत धारक, पत्रकार, राज्यस्तरीय पुरस्कार, मुख्य विभागीय कार्यालय आगार मार्फत कार्डाची वैशिष्ट्ये, किमान नवीन कार्ड ₹199 GST सह. जुने स्मार्ट कार्ड असतील तर ₹149 हे कार्ड मिळणार आहे. वॉलेट मर्यादा किमान ₹100 ते ₹50 रिचार्ज आहे. रिचार्ज सुविधा ATM मशीन आधारित संकेतस्थळावर मोबाईल ॲपच्या माध्यमातून आयुक्त एजंटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. धन्यवाद. तर हे स्मार्ट कार्ड काढला तरच तुम्हाला STचा प्रवास सुलभ होणार आहे. नाहीतर यानंतर तुम्हाला ST प्रवासात डुप्लिकेट आधार कार्ड घेऊन जाणाऱ्या व्यक्तींसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आता तुमची खैर नाही. ओरिजिनल डॉक्युमेंट ज्याच्याकडे आहेत त्यांनाच या ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि महिला व विविध घटकांसाठी हे कार्ड काढून घेणं अनिवार्य आहे. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.